नमस्कार मित्रांनो, पिंगा कपोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं बघणार आहोत की पुष्पाला आता सगळ्या गोष्टी फोनवर कळालेल्या असतात। त्यामुळे ती तिच्या सासूला म्हणजे इंदुमतीला येऊन सगळं सांगते। तितक्यात वल्लरी सानिका सोबत घरी येते। पुष्पा जाऊन दरवाजा उघडते आणि सानिकाला म्हणू लागते, बस तू आधी शांत, व्हिडिओ बघितल्यापासनं माझा जीवच लागत नव्हता। बरं तू कशी आहेस आता? त्या बायका तुझ्याशी कशा बोलत होत्या? तेव्हा सानिका सांगू लागते की तसं काहीच नाहीये, त्या बायकांचा काहीतरी गैरसमज झाला होता। तेव्हा पुष्पा तिला म्हणते, तुला काही गोष्टी माहीत नाहीये कारण तू अजून लहान आहेस। आजकाल कुणाचंच काही सांगता येत नाही आणि ती डायरेक्टच मनोजवर आरोप करत म्हणते, मला तर असं वाटतं की हे काम नक्कीच मनोज भाऊजींच्या माणसांचं असावं। तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही काय बोलताय वहिनी? आता इंदुमती सुद्धा आश्चर्याने पुष्पाकडे बघू लागते। तेव्हा सानिका पुष्पाला म्हणू लागते की कोणता नवरा आपल्या बायकोसोबत असं वागेल, तुम्ही असं का बोलताय? तेव्हा वल्लरी सुद्धा मनोजची बाजू घेत सानिकाला म्हणू लागते की बरोबर आहे तुझं, मनोज असं करू शकत नाही। तितक्यात आता मनोज घरी आलेला असतो। त्याला बघून सानिका त्याला विचारू लागते की आता डायरेक्ट यांनाच विचारलेलं बरं की ही गोष्ट त्यांनी खरंच केलेली आहे की नाही। तेव्हा पुष्पा आणि इंदुमती खाली मान घालून उभ्या राहतात। तेव्हा सानिका मनोजला विचारू लागते, जे काही सानिका मॅडम सोबत सकाळपासून होतंय त्याला जबाबदार तुम्ही आहात का? कारण कोणताही नवरा आपल्या बायकोच्या विरोधात असं काम करणार नाही। तेव्हा मनोज विचार करू लागतो, आपण जर ही गोष्ट आपल्यावर घेतली तर वल्लरी आपोआपच आपल्यापासून लांब होईल। त्यामुळे मनोज आता ही गोष्ट मीच केलीये असं कबूल करतो। हे ऐकल्यानंतर सानिकाला खूप वाईट वाटू लागतं आणि ती मनोजला म्हणू लागते की तुम्ही आमच्या केसमध्ये गुन्हेगार आहात की नाही ही नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही वल्लरी मॅडमच्या बाबतीत हे की जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं केलंय आणि केलेल्या गोष्टीचं तुम्हाला पश्चाताप सुद्धा नाहीये, उलट त्या गोष्टीचं तुम्ही समर्थन देताय। तेव्हा वल्लरी तिला म्हणते, सानिका तू शांत हो, तू त्यांना अशा प्रकारे बोलू नकोस। पण तरीही सानिका मनोजला जाब विचारत असते। तेव्हा मनोज तिला म्हणतो, मी जे काही केलं तो माझा प्रश्न आहे आणि दुसऱ्या कोणी या गोष्टीमध्ये पडायची गरज नाहीये। असं म्हणून आता मनोज तिथून निघून गेलेला असतो। तेव्हा पुष्पाला खूप आश्चर्य वाटू लागतं, मात्र इंदुमतीला खूप आनंद झालेला असतो आणि ती मुद्दामच वल्लरीकडे बघू लागते। आता पुष्पा मुद्दामच नाटक करू लागते आणि म्हणू लागते की या घराचं रणांगण झालं आहे, जो दिवस येतो तो सारखाच, एकही दिवस या घरात शांतता नाहीये। आणि ती इंदुमतीला म्हणते की तुमचं डोकं दुखतंय ना, चला तुम्ही आराम करा, असं म्हणून ती तिला तिथून घेऊन जाते। तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणू लागते, हे बघ सानिका, दिसतं तसं नसतं, कधी कधी आपण जे डोळ्यांनी बघतो ते सत्य असतंच असं नाही। माझा यांच्यावर म्हणजेच मनोजवर पूर्ण विश्वास आहे आणि ते असं करू शकत नाही असं ती सानिकाला सांगते। पुढे ती म्हणते की हे जे कोणी केलंय ते आपल्याला नंतर समजेलच आणि ते नक्कीच आपण शोधून काढू, असं म्हणत आता वल्लरी सानिकाला जायला सांगते। आता सानिका तिथून गेलेली असते। तेव्हा वल्लरी तिच्या खोलीत येते। मनोज तिथे बसलेला असतो। वल्लरी त्याच्याजवळ येऊन म्हणू लागते की आपल्याला जर खोटं बोलता येत नसेल ना तर आपण खोटं बोलू नये। तेव्हा मनोज तिला म्हणतो की कशावरून तुला असं वाटतंय की हे सगळं खोटं आहे आणि मी केलेलं नाही? त्यावर वल्लरी म्हणते की मी एक वकील आहे आणि वकिलापासून ही गोष्ट कधीच लपून राहत नाही की समोरचा माणूस खरं बोलतोय की खोटं, आणि ही गोष्ट तुम्ही केलेली नाही हे मला 100% माहीत आहे। पुढे ती म्हणते, आणि मी वकिलाबरोबर तुमची बायको सुद्धा आहे, मी तुमचे डोळे वाचू शकते, एवढं नक्कीच समजतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय। आता इकडे तेजाकडे एक बाई आलेली असते आणि तिला सांगू लागते की मला हर्षितने पाठवलंय मॅरेज इव्हेंटबद्दल बोलण्यासाठी। तेव्हा तेजा तिला म्हणते की आत या। आता ती बाई आत येऊन बसते। तेव्हा तेजा तिला म्हणते, तुम्ही काय घ्याल, चहा की कॉफी? तेव्हा ती बाई म्हणू लागते, आता मला काहीच नकोय, मला थोडी घाई आहे, मला दुसऱ्या ठिकाणी जायचंय, तेव्हा आपण कामाचं बोलूया का? तेव्हा तेजा म्हणते, शुअर, मी प्रेझेंटेशन रेडी केलं आहे, पण नवरी मुलगी कुठे आहे? तेव्हा ती बाई म्हणू लागते की मीच नवरी मुलगी आहे। हे ऐकल्यानंतर आता तेजाला थोडं आश्चर्य वाटू लागतं आणि ती तिला म्हणते की सॉरी, माझं थोडं कन्फ्युजन झालं। आता तेजा लॅपटॉप घेऊन येते आणि तिने केलेलं प्रेझेंटेशन दाखवू लागते। आता तेजा म्हणत असते की मी आता तुम्हाला बेसिक आयडिया सांगते।
पुढे ती म्हणते की लग्न संध्याकाळचं असल्यामुळे आपण असं डेकोरेशन करूया आणि या म्युझिकल थीम ठेवूया. तुम्हाला चालेल का? आणि तुमच्या काही आयडिया असतील त्याही मला सांगा. तेव्हा नवरी मुलगी म्हणू लागते की तुमच्या सगळ्या थीम आणि तुमच्या आयडियाज खूप छान आहेत, पण मला लग्न अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने हवंय. हे ऐकल्यावर आता तेजाला आश्चर्य वाटू लागतं. पुढे ती म्हणते की प्लीज बुफे जेवण नको, मला आपलं साधं खाली बसून पंगत जेवू घालायची आहे. हे ऐकल्यानंतर आता काय बोलावं हेच तेजाला समजत नसतं. पुढे ती म्हणते की तुम्हाला जमेल ना? त्यावर तेजा म्हणते हो. आता ती नवरी मुलगी तिथून गेलेली असते तेव्हा तेजापुढे प्रश्न पडतो की पारंपरिक पद्धतीने आता इव्हेंट करायचा तरी कसा. आणि ती स्वतःशी म्हणू लागते की हर्षितनी कसली जबाबदारी दिली माझ्यावर. आता इकडे मनोज ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा त्याला रस्त्यातच त्रास व्हायला लागतो. तेव्हा मनोज पटकन डॉक्टरांना फोन करून म्हणतो की डॉक्टर प्लीज हेल्प. आता इकडे डोरबेल वाजते तेव्हा वल्लरी दरवाजा उघडायला जाते तेव्हा धनूसमोर कपडे घेऊन आलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याला विचारू लागते की कसा आहेस, खूप दिवसांनी भेटला. तेव्हा तो म्हणतो की मजेत आहे. तेव्हा ती त्याच्या बहिणीबद्दल विचारू लागते तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला माझ्या बहिणीच्या ॲडमिशनसाठी जे पैसे दिले त्यामुळे आता माझ्या बहिणीला कॉलेजमध्ये कोणीही काही बोलत नाही. हे ऐकून वल्लरीला खूप छान वाटतं. तेव्हा धनू पुढे विचारतो की आणखी कपडे आहे का? तेव्हा ती म्हणते हो आहे. असं म्हणून आता वल्लरी त्याच्याकडचे कपडे घेऊन आत येते आणि कपाट खोलते. तेव्हा वल्लरीला एक बॅग दिसते. वल्लरी आता ती बॅग हातात घेऊन विचार करू लागते की ही बॅग कोणाची आहे. तितक्यात धनूचा आवाज येतो आणि तो विचारतो की मॅडम कपडे आणतायत ना? तेव्हा वल्लरी ती बॅग बाजूला ठेवते आणि कपडे घेऊन धनूला द्यायला जाते. आता इकडे मनोज जेव्हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा डॉक्टर त्याला बोलू लागतात की बेजबाबदारपणाची हद्द असते. तेव्हा मनोज त्याला म्हणतो की काय झालं, मी तर रेग्युलर सगळ्या गोळ्या घेतोय. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमचा आजार एवढा वाढलाय की कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिट होऊन जा. तेव्हा मनोजला वल्लरीची आठवण येते आणि तो डॉक्टरांना म्हणू लागतो की नाही डॉक्टर, माझ्या बायकोला जर या गोष्टीबद्दल कळलं तर तिला खूप त्रास होईल, त्यामुळे ही गोष्ट प्लीज माझ्या घरच्यांपर्यंत जाऊ देऊ नका. पुढे तो म्हणतो तसंही तिने माझ्या विरोधात कोर्टात केस फाईल केली आहे. त्यात जर मी गुन्हेगार म्हणून सिद्ध झालो तर मला जेल होईल आणि तिला समजण्याचा प्रश्नच येणार नाही. आता डॉक्टरांना काय बोलावं हेच समजत नसतं. इकडे वल्लरी परत येऊन त्या पिशवीमध्ये नक्की काय हे बघण्यासाठी ती पिशवी उघडते तेव्हा तिला गोळ्या सापडतात. ती विचार करू लागते की आपल्या घरात गोळ्या कोण घेतंय. तेव्हा ती त्यात असलेले रिपोर्ट बघते. ते रिपोर्ट जेव्हा ती उघडून बघते तर त्यात मनोज भांबरे म्हणून लिहिलेलं असतं. पुढे ती तो रिपोर्ट वाचू लागते तेव्हा तिला मनोजच्या आजाराबद्दल जेव्हा समजतं तेव्हा मोठा धक्का बसतो. कारण मनोजला लिव्हर कॅन्सर झालेला असतो आणि तोही 3rd स्टेजला असतो. आत्ता वल्लरीच्या डोळ्यातनं पाणी थांबत नसतं आणि ती म्हणू लागते की एवढी मोठी गोष्ट यांनी मला का सांगितली नसेल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.